₹100 बक्षीस भेटलं. या गीताला या सर्व डान्सर मुला मुलींना ₹100 बक्षीस आलेत. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. कोणाला पैसे तोडायचे असतील तर लवकर तोडा. आणि 5-50 100 नको काय एवढ्या माणसाला द्यायची म्हटल्यावर गावकऱ्यांनी सकाळपासून इथं लोक आणले साधा चहा पाजला नाही पण हे मिळते ह्याच्यातच आपण चहा. एक काम करा, चहा नसला तर पाणी पाहिजे प्यायला. एक काम करू, त्या बाई सांग बोलू. कोण बोलू? बोल ना तू. कोण आहे ती? अयो आपल्याला एकीचं पांघरून नाही. अरे बरोबर आहे, बोल तू. बोल. नमस्ते, कैसे हैं आप? नाही केस नाही का आपल्या? अरे हमने वैसा नहीं कहा. आणि ऊसात कोण गेलं? ऊसात बी कोणी गेलं नाही, मारते ना लोक. काय झाले काय? ती म्हणते केस कापून आला. अरे कसं आहेस तू विचारती ती. असं म्हणा. बरं आहे मग, बरं आहे. अच्छा ना. अच्छा, आपने हमारा प्रोग्राम रात से अभी तक देख रहे हैं, है ना? कोणाला पूर्ण अरे प्रोग्राम देख रहे मैं बघितलाय कार्यक्रम आहे. हा मग बघितला है ना. पूरे नाइट प्रोग्राम हो गया. अभी ये दिन का भी है, तो मुझे लगता है पैसे कौन देने वाला है? आणि कोणाजवळ पैसे? ये कैसे समझ में आया? पैसे कोणाजवळ? अरे पैसे निकाल. पैसा चाहिए, पैसा. आई वांट मनी. तू पैसे नाही म्हणतो तुला. ए साले चकने, तो आवाज नहीं निकलने का. पैसा निकाल, पैसा. यहाँ तेरे बाप का राज नहीं पकड़. तोड समोर बोलू नकोस. तोड समोर बोल. क्या हुआ? माझ्या बापाचं नाव घेते काय? जी. याचा बाप आहे तो. ये तेरा बाप है. माझा बाप आहे. एकच बाप आहे. ये तेरा बाप है. तेरा नाही, हा एकच बाप आहे. अरे तेरा कशी असती? मी लग्न लावून दिलंय तुझ्या आईचं आणि तुझ्या बापाचं. ती बाई म्हणते तुला 13 बाप आहे का? आग कसं होईल? मी लग्न लावलंय, पैसे मी खर्च केले. 13 नाही पर 14-15 करून टाकणार. आरती म्हणते 13 बाप आहे का? अरे 13 नाही, तुझा बाप आहे काय म्हणते ती? 13 म्हणजे तुझा आहे का? जाऊ दे 15 म्हणून. वगैरे माझ्या बापाचं नाव घ्यायचंय. अरे फिर इसके बाप का राज है क्या? नाव घ्यायचं नाही माझ्या बापाचं. क्यों? त्याला बापाचं नाहीये. हॅलो आईचा ना आलाय खाल्ला तुझे. नाजायज औलाद है क्या? ज्यादा बकबक नहीं, आवाज नहीं निकलने का. किती पैसे झाले? अरे बहुत सारे हो गए यार. देखो, एक शो के हम लेते हैं 1.25 लाख रुपए. तो तर नाही चाललं. एका गाण्याचं काय? एक गीत के. अरे तेरा होलिया देखकर तूने मुझे एक गीत के 250 रुपए दे तो चलेगा. 250 समझता है? 250 में 250 रुपीज. किती बाई पैसे? 250 रुपीज. 250 रुपीज. म्हणजे 100ला किती कमी? व्हाट? 100ला 99 कमी. चलो पैसे निकालो, पैसे. आई वॉन्ट मनी. तो नाव काय? मेरा नाम मंदा. हा हे म्हणजे तुम्ही चांगलं तरी बोला. अरे आम्ही 5-6 जण मार खायच्या कामाची नाही. कस काय? ती बाई एकटी आहे, आपल्याला 5-6 जणांना कधी हानीन बर का? अरे मी वाईट बोलतच नाही. म्हणजे अहो ती पोरगी माझ्या पोटच्या बायको आणि पोटची बायको असते कुठं? हा पोरगी. चलो पैसे निकालो. मला हिंदी बोलता येत नाही. और मुझे मराठी नहीं आती यार. ये तो बहुत बड़ा प्रॉब्लम है. मुझे मराठी नहीं, हिंदी, इंग्लिश एंड कन्नडी. मराठी बत्ता बरंगिल नाही ना, कन्नडी बत्ता होंड्रे अप्पा. जमलं ती म्हणती मांडीवर बसतो. मांडी बस, आपण मांडी मोडा आपा. काय म्हणते बघ नीट. ते असं आहे. क्या है? येडी वागडी हिंदी बोलू का? हाँ बोलो, मैं समझती हूँ. हे 2-4 बोल आहे ना. हे सालेची आकुमा आहे. अच्छा, आणि मग एक कर्नल गंगी का चेअरमन आहे. तेरे बाप का राज है क्या? बापाचं कशाला नाव घेतात? फिर? ये हमारी घड्याळ आहे ना. हाँ. ते तुम्हारे पास ठो आई. आणि हमको 300 रुपये देऊ. तुम्हारे 250 कार के घेऊन 50 रुपये आम्हाला गाडी खर्च. ये उल्टी सीधी बात मेरे दिमाग में नहीं आती. और रहा घड़ी का सवाल, आजकल डुप्लीकेट माल बहुत आ रहा है यार, इसलिए मैं घड़ी वड़ी पर पैसा देती नहीं, मैं सोने पे पैसा देती हूँ. तू पोरगी आहे ना? जी. अरे बे घरी ठोके पैसे दे. मैं क्या कह रही हूँ, सीधा कान में नहीं जा रहा है क्या चकना? मैं कह रही हूँ मैं घड़ी वड़ी पर पैसा देती नहीं, मैं सोने पे पैसा देती हूँ. सोना है तो मेरे पास आना, नहीं तो चले जाना. मंदा रानी के पास सिर्फ सोने पे पैसा है. यू अंडरस्टैंड? सोने पे? जी. काय करायला? यार काय करतो बघा. तुम्हाला हिंदी कळतं का नाही? नाही किंमत ती घडीवर पैसे नाही, सोने पे पैसे. कापडे काय करायला लागायचं? मी पैसे घेऊन येतो, सोने पे पैसे. कळतं का नाही तुम्हाला? सोने पे पैसा. ती बाई म्हणली सोने पे पैसे. हाँ हे म्हणला हाँ, बोलो. चलो किधर?
तुम बोले ना सोने पे पैसा है, हाँ मेरे पास सोने पे पैसा है। जगह है का सोने? ओह माय गॉड, ए पागल है कुत्ते कमीने, मैंने क्या नहीं आ सकती क्या? क्या रे ए साले, ए हरामी, ए एक फसली के क्या रे चकने साले? बाई बाई काहीतरी गैरसमज झाला तुमचा. आमचं पोरग तसं नाही. अंदर क्या औलाद है साला? बाई काहीतरी गैरसमज झाला बरं का, तो तसा नाही. तुमच्या पोरीने काहीतरी विचारलं, त्यांनी काहीतरी सांगितलं, ह्याच्यात काहीतरी चुकलं. पैसा घोटाळा झाला का? बरं सांग बरं या बाईला काय. ही कोण आहे तुमची? ती माझी बहीण आहे. याच्या टोल्यात मुतील आईला बोलत अंगावर धावते मारायला. काय झालं? ती म्हणली गाण्याचे पैसे द्या. मला आमच्यावर पैसे नाही, ते घरी ठेवून पैसे द्या. मग ती म्हणती घरी पे पैसे नाही, सोने पे पैसे. म्हणून तुम्ही तयारी केली का? कशाला चान्स तेवढा? काय? अहो तुमचा खरंच काही समज झालाय. असं आहे का? तिला मराठी बोलता येत नाही, तुम्हाला हिंदी समजत नाही. हा. ती तुम्हाला काय म्हणाली? तुम्ही म्हणाला की हमारी घड़ी रखो, घड़ी पे पैसे दो. हा. मग ती काय म्हणाली? हा. हम घड़ी पे पैसे देते नहीं, हम सोने पे पैसे देते हैं. चला फिर. हा? याला काय होतं? ही नाही, ही कोणची नाही वाटली. तुमचं ऐकून घ्या आधी. तिच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की आम्ही घड्याळासारखे किरकोळ वस्तूवर पैशाचा व्यवहार करत नाही. मग? तुमच्याकडे जर एखादी सोन्याची वस्तू असेल, गळ्यातली चेन म्हणा, अंगठी म्हणा, तर पैसे देतो. नाही, मग आपल्या चुकीचंच काम झालं. काय झालं? मला वाटलं 250 रुपये घ्यायचे ना. खेडकर, मला चांगलं मराठी बोलता येतं, पण मी तुमची थोडी टिंगल केली आहे. मग आम्ही बी तुम्हाला थोडी सिग्नल दिली. खेडकर, मी आता 2 आवाजात गाणार आहे. 2 आवाजात. 2 आवाजात. बर. परंतु माझी एक अट्ट आहे. काय? मला या महिलांमध्ये जाऊन गाणं म्हणायचंय. अरे मग महिला तुमच्या आहेत, पुरुष आमचे आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने गाणं म्हणा, आम्ही आमच्या पद्धतीने भाऊ का मंडळी. हा तुम्हाला फक्त महिला तुम्हाला साथ देतात का बघू ना आम्ही. खेडकर, तुम्ही साथ देणार ना. खेडकर सध्या महिला आघाडी आहे बरं का, लक्षात ठेवा. एक आज त्यांना आघाडी आमची का पिछडी आहे का मग. जर आम्ही असेल तरच तुमची मजा आहे, एवढं लक्षात ठेवा. पण तुमची. आणि आम्ही नसेल तुम्हाला कोण पुस्तक. खेडकर, असं नाही. आम्ही महिला आहे म्हणून प्रपंच आहे, म्हणून मुलं बाळ आहेत, म्हणून संसार आहे, आणि म्हणूनच हे जग चाललेलं आहे. हो. आणि आम्ही नसतो तर तुम्ही काही वारे अंडे घातले असते. अहो पुरुष महिला, महिलाला पुरुष. पण आता स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. हे आम्ही तुम्हाला चान्स दिलाय म्हणून. तुम्हाला लय हसायला येतो सर्वांना. आता आमच्या महिलाला असतं अरे हसायला म्हणून काय? मुठवाले की कदर मुठवालाही करतात. असं काय? बरं बरं, पाहूया. आता मी चालली आहे. मी गाणं म्हणू? हो, म्हणा, म्हणा. आता इथून खाली जायचं माझ्या उडी टाकणार आहे का खाली आतमध्ये? अय्या, प्रश्न माझी उंची पाहिली का? बाळ तू माझ्या कानाला लागतो. अरे मुडी टाकू नका. 2-4 महिला तुम्ही जायबंदी करा. आता मी बोलू यांच्याशी. रसिक जन हो, मी सादर करते तुमच्या समोर एक मराठी गीत. अपेक्षा करते माझं हे मराठी गीत निश्चित प्रेक्षकांना आवडेल आणि टाळ्यांचा पडसाद रंगमंचाच्या समोर असेल. कारण हे गीत असेल तुमच्या आमच्या प्रेमाचं, हे गीत असेल तुमच्या आमच्या प्रीतीचं एक आगळं वेगळं प्रतीक. सादर करते एक मराठमोळं द्वंद्व गीत.